हॅलो एव्हरीवन, तर कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल. तर इथे मी हे पिझ्झा चीज बम बॉल बनवलं होतं, जे आता ट्रेंडिंग चाललं आहे. तर इथे ना माझ्या मुलाने जिद्द केली की मम्मी प्लीज बनवा. तर मी इथे बनवलेलं होतं, खूपच छान बनलेलं आहे. आणि हे मी गव्हाच्या पिठाचं बनवलेलं आहे, मैदा अजिबात ॲड नाही केलं आहे, कारण की माझी जीविकासुद्धा खाते बनवल्यावर. तर इथे मी आहे ना कांदा, कॅप्सिकम, कॉर्न आणि आहे ना आपलं पनीर घेतलेलं होतं, छोटे छोटे बारीक पीस केलेले होते मी. याच्यात ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स, मीठ आणि ब्लॅक पेपर पावडर, चाट मसाला, आपलं तंदुरी मेव टाकलेलं. तुम्ही नॉर्मल मेव टाकू शकता. मी इथे अर्धा मोझरेला चीज घेतलेलं, अर्धा नॉर्मल चीज घेतलेलं. तुम्ही एक म्हणजे दोन्हीपैकी एक पण टाकू शकता. तर इथे मी असं पीठ मळून घेतलेलं आणि हे पीठ कसं मळलेलं याची रेसिपी माझ्या कमेंटमध्ये मी सांगणार आहे. छानपैकी बघा असं आपल्याला करून घ्यायचं आहे. जसं आपण पुरणपोळीला पुरण भरतो की नाही, तसंच ॲड करायचं आहे आपल्याला. असं पीठचा आकार एवढा पाहिजे आणि एवढंच जाड पाहिजे आपल्याला. जास्त जाडसुद्धा नाही करायचं. आणि एका साईडला आपल्याला पाणी लावून घ्यायचं, ज्या ठिकाणी आपण पीठ मोडलं की नाही त्या ठिकाणी. इथे मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे. ह्याच्यावर आहे ना 5 मिनटं मी फास्ट गॅसवर याला तव्यावर गरम केले आणि आता स्लो केलेला आहे. असं ठेवायचं. याला मी आहे ना 3 मिनटं ठेवलेलं. आणि बघा असं मस्तपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे खालून, असं मस्तपैकी. कच्चं अजिबात लागणार नाही. तुम्ही एकदम काळजीने भाजा त्याला. आणि खूपच छान बनलेलं, कच्चं तर अजिबात लागत नव्हतं पीठ. आणि माझ्या जीविकाने सुद्धा खाल्लं याला. खूपच मस्त बनलेलं होतं. बघू शकता खालून किती छान झालेलं आहे. याच्यासाठी तुम्हाला नॉनस्टिक तवा अजिबात घ्यायचं नाही, कारण की आहे ना तुम्ही जर नॉनस्टिक तवा घेतलात तर ते खाली पडेल, चिटकणारच नाही. म्हणून लोखंडाचा तवा घ्या. तर इथे मी बटर गार्लिक बनवलेलं होतं घरीच, तर ते मी ॲड करते याच्यामध्ये. कोथिंबीर, बटर आणि त्याच्यात लसूण आहे ना मी घासून टाकलेलं होतं. थोडंसं ऑरेगॅनो ॲड करायचं आहे. आपल्याला झालेलं आहे. प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब